नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. भारताच्या राष्ट्रपतींकडे एक खास अधिकार असतो, ज्याला आपण व्हेटो पॉवर किंवा नकाराधिकार म्हणतो. हा अधिकार नेमका काय आहे आणि तो कायद्याच्या निर्मिती प्रक्रियेत इतका महत्त्वाचा का आहे? चला याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी एक मूलभूत प्रश्न. भारताचे राष्ट्रपती एकट्याच्या निर्णयाने एखादा कायदा पडण्यापासून खरंच थांबवू शकतात का? या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला व्हेटो पॉवरचं खरं महत्त्व समजावून सांगेल. अच्छा, तर हा व्हेटो शब्द आला कुठून? मुळात हा एक लॅटिन शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो मी मनाई करतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा संसद एखादं विधेयक पास करते तेव्हा राष्ट्रपती आपला हा अधिकार वापरून त्याला संमती देण्यास नकार देऊ शकतात. आणि असं झालं की ते विधेयक कायदा बनू शकत नाही. तर आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी राष्ट्रपतींचा हा अंतिम अधिकार का गरजेचा आहे ते पाहू. मग ॲब्सोल्यूट आणि सस्पेन्सिव्ह व्हेटोमधला फरक बघू. त्यानंतर येईल कुप्रसिद्ध पॉकेट व्हेटो. भारतात कोणता व्हेटो नाही आहे हेही आपण जाणून घेऊ. आणि शेवटी या सगळ्या अधिकारांमध्ये संतुलन कसं साधलं जातं यावर नजर टाकू. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. राष्ट्रपतींचा हा अंतिम अधिकार. पण प्रश्न हा आहे की मुळात या अधिकाराची गरजच का आहे? यामागे दोन खूप महत्त्वाची घटनात्मक कारणं आहेत. पहिलं म्हणजे संसदेने चुकूनही एखादा घटनाबाह्य कायदा बनवू नये, आणि दुसरा म्हणजे कधीकधी घाईगडबडीत किंवा पूर्ण विचार न करता काही कायदे बनवले जातात तर त्यांना रोखणं. थोडक्यात काय तर हा एक प्रकारचा सेफ्टी चेक आहे. आता बघा, राष्ट्रपतींच्या या अधिकारांच्या टूलबॉक्समध्ये मुख्यत्वे 3 प्रकारचे व्हेटो आहेत. आणि गंमत म्हणजे एक असाही प्रकार आहे जो त्यांच्याकडे नाही. चला मग एक एक करून हे सगळे प्रकार समजून घेऊया. बरं, आता आपण 2 महत्त्वाच्या प्रकारांची तुलना करूया. ॲब्सोल्यूट व्हेटो आणि सस्पेन्सिव्ह व्हेटो. या दोन्हींमधला फरक अगदीच सरळ आहे. ॲब्सोल्यूट व्हेटो म्हणजे एक प्रकारे स्पष्ट नकार, नाही, राष्ट्रपती संमती देत नाहीत आणि ते विधेयक तिथेच संपून जातं. या उलट सस्पेन्सिव्ह व्हेटो म्हणजे जरा पुन्हा विचार करा. इथे राष्ट्रपती विधेयक संसदेकडे परत पाठवतात, म्हणजे त्या विधेयकाला एक दुसरी संधी मिळते. ॲब्सोल्यूट व्हेटो जेव्हा वापरला जातो तेव्हा सरळ सरळ ते विधेयक कायदा बनत नाही, विषय संपतो. आता हा अधिकार सहसा कधी वापरला जातो तर एकतर खासगी सदस्यांनी मांडलेल्या विधेयकांसाठी, किंवा समजा एखाद्या सरकारी विधेयकाला संमती मिळायच्या आतच मंत्रिमंडळाने राजीनामा दिला तर अशा परिस्थितीत. आणि हो, याचा पहिला वापर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केला होता. आता सस्पेन्सिव्ह व्हेटोची प्रक्रिया कशी असते ते बघू. बघा, स्टेप बाय स्टेप असं होतं. संसद विधेयक पास करून राष्ट्रपतींकडे पाठवते. राष्ट्रपती ते पुनर्विचारासाठी परत पाठवतात. आता संसद ते विधेयक पुन्हा पास करते. मग त्यात बदल केलेले असोत किंवा नसोत, पण जेव्हा हे विधेयक दुसऱ्यांदा राष्ट्रपतींकडे येतं तेव्हा मात्र त्यांना संमती द्यावीच लागते. हे बंधनकारक आहे, म्हणजे ही पॉवर फक्त एकदाच वापरता येते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सस्पेन्सिव्ह व्हेटो 2 प्रकारच्या विधेयकांसाठी वापरता येत नाही. एक म्हणजे धन विधेयक म्हणजेच मनी बिल्स, आणि दुसरा म्हणजे घटनादुरुस्ती विधेयकं. यावर तो लागू होत नाही. चला आता वळूया सर्वात इंटरेस्टिंग प्रकाराकडे, ज्याला म्हणतात पॉकेट व्हेटो. याची ओळखच आहे काहीही न करण्याची शक्ती. म्हणजे नक्की काय होतं तर राष्ट्रपती विधेयकावर कोणतीच ॲक्शन घेत नाहीत. ना त्याला संमती देतात, ना पुनर्विचारासाठी परत पाठवतात, ना नकार देतात. ते विधेयक फक्त त्यांच्याकडे पडून राहतं आणि अखेरीस सभागृहाचा कार्यकाळ संपला की ते आपोआप रद्द होतं. आता गंमत बघा, अमेरिकेत असं नाही चालत. तिकडे राष्ट्रपतींना विधेयकावर निर्णय घेण्यासाठी फक्त 10 दिवसांची मुदत असते. आणि म्हणूनच हे प्रसिद्ध वाक्य म्हटलं जातं की भारताच्या राष्ट्रपतींचा खिसा अमेरिकेच्या राष्ट्रपतींपेक्षा मोठा आहे. का? कारण आपल्या संविधानात राष्ट्रपतींनी विधेयकावर किती दिवसांत निर्णय घ्यावा याची कोणतीही कालमर्यादा दिलेली नाहीये. ते अनिश्चित काळासाठी ते विधेयक आपल्याकडे ठेवू शकतात. या पॉकेट व्हेटोचा वापर पहिल्यांदा 1986 मध्ये झाला होता. तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांनी इंडियन पोस्ट ऑफिस अमेंडमेंट बिलवर हा अधिकार वापरला होता. त्यांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही आणि ते बिल तसंच पडून राहिलं. बरं, आत्तापर्यंत आपण त्या व्हेटोंबद्दल बोललो जे भारतात आहेत. आता आपण त्या व्हेटोबद्दल बोलूया जो भारतात नाही, तो म्हणजे क्वालिफाईड व्हेटो. तर हा क्वालिफाईड व्हेटो काय असतो? हा एक असा अधिकार आहे जिथे राष्ट्रपतींनी जरी व्हेटो वापरला तरी विधिमंडळ त्याला विशेष बहुमताने ओव्हरराईड करू शकतं, म्हणजे रद्द करू शकतं. ही पद्धत आपल्याला अमेरिकेत पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा सांगतो, हे अगदी स्पष्ट आहे की हा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना उपलब्ध नाही.
तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक सारांश घेऊया आणि समजून घेऊया की हे अधिकारांचं संतुलन नेमकं कसं साधलं जातं. बघा, या तक्त्यामध्ये सगळं काही अगदी स्पष्ट दिसतंय. ॲब्सोल्यूट व्हीटो म्हणजे विधेयक संपलं, सस्पेन्सिव्ह व्हीटो म्हणजे विधेयकाला दुसरी संधी, आणि पॉकेट व्हीटो म्हणजे त्यावर कोणतीही कारवाई न करणं. हे तिन्ही व्हीटो भारतात आहेत. आणि चौथा, क्वालिफाईड व्हीटो, जो विशेष बहुमताने रद्द करता येतो, तो आपल्याकडे नाही. यावरून राष्ट्रपतींच्या अधिकारांची रचना आणि त्यांच्या मर्यादा दोन्ही स्पष्ट होतात. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. राष्ट्रपतींचा हा नकाराधिकार ही एक लोकशाहीसाठी आवश्यक असलेली सुरक्षा यंत्रणा आहे की मग राजकीय कोंडी निर्माण करणारं एक साधन? यावर नक्कीच विचार करायला हवा.